नमस्कार मित्रांनो, मी श्रीकांत कदम. मित्रांनो, सदर व्हिडिओच्या माध्यमातून एक चांगली बातमी तुम्हाला देणार आहे. ती म्हणजे अपकमिंग IPO. ओके, सेबीने आता जवळ-जवळ 74 कंपन्यांना मान्यता दिलेली आहे आणि त्यांचे IPO येणाऱ्या 3 ते 6 महिन्यात येतील. ओके, वेळ, काळ, प्रसंग पाहून त्या कंपन्या काय करतील, आपले IPO मार्केटमध्ये लॉन्च करतील. ओके, तर याच्यातील 74 कंपन्यांवरती लक्ष ठेवण्यापेक्षा आपल्याला एक 3-4 कंपन्यांवरती जर प्रॉपर आपण लक्ष ठेवलं, तर त्या IPOला आपण अप्लाय करायला आपल्याला सोपं पडेल. ओके, तर त्या कोणत्या कंपन्या आहेत 3-4 कंपन्या, ज्याची थोडीशी मी तुम्हाला माहिती देणार आहे. तुमच्या कानावरती एकदा माहिती ती पडली, म्हणजे त्या कंपन्यांचे IPO आल्याच्या नंतर तुम्ही सावध पावित्र्य घेऊन त्या IPOमध्ये तुम्ही अप्लाय करू शकता. तर त्या कोणत्या कंपन्या आहेत, त्या आपण सविस्तररित्या पाहूयात. चला. आता या 4 कंपन्या कोणत्या आहेत? पहिली कंपनी आहे टाटा कॅपिटल. ओके. दुसरी कंपनी आहे NSTL. तिसरी कंपनी आहे JSW सिमेंट आणि चौथी कंपनी आहे हिरो फिनकॉर्प. ओके. अशा या 4 कंपन्या आहेत. या 4 कंपन्यांवरती आपल्याला लक्ष ठेवायचं. त्याच्यातील टाटा कंपनीबद्दल थोडक्यात आपण जाणून घेऊया. टाटा कंपनी टाटा ग्रुपची एक मजबूत कंपनी आहे आणि या कंपनीचा जर विचार केला तर याचा आर्थिक पाया मजबूत आहे. ओके. त्याचबरोबर ही जी कंपनी आहे, ही रिटेल आणि कॉर्पोरेटला फायनान्स करण्याचं काम करते. त्यामुळे या कंपनीच्या IPO लॉन्च झाल्याच्या नंतर याच्या मागणीमध्ये वाढ होण्याची शक्यता नाकारू शकत नाही. ओके. त्याच्यानंतर दुसरी कंपनी आहे NSTL. NSTL कोणती आहे? नॅशनल सिक्युरिटी डिपॉझिटरी लिमिटेड. हिची प्रतिस्पर्धी कंपनी जी आहे ती CDSL आहे. ओके. तर जेवढे डीमॅट ट्रेडिंग अकाउंट ओपन होत जाणार, तेवढं या कंपन्यांना फायदा होत राहणार. यांना जास्त मोठे कॉम्पिटिटर नाहीत किंवा प्रतिस्पर्धी नाहीत, आपण असं बोलूया. ओके. तर येणाऱ्या भविष्यात डीमॅट ट्रेडिंग अकाउंट ओपन होण्याचं प्रमाण वाढतच जाणार आहे. ओके. कारण डीमॅट ट्रेडिंग अकाउंट आणि शेअर मार्केटला एक सुवर्ण काळ चालू झालेला आहे. तो कधीपासून? कोरोनापासून चालू झालेला आहे. एक वेगवान पद्धतीनं किंवा खूप मोठ्या स्पीडमध्ये डीमॅट ट्रेडिंग अकाउंट ओपन होत आहेत. त्यामुळे ह्या NSTL सुद्धा भविष्यात फायदेमंद कंपनी ठरणार आहे. त्यामुळे या कंपनीच्या IPO मध्ये सुद्धा मागणी वाढण्याची शक्यता जास्त आहे. त्याच्यामुळे याचाही विचार करायला काय हरकत नाही. त्याच्यानंतर येते JSW सिमेंट. ओके. JSW सिमेंट ही JSW ग्रुपची कंपनी आहे. आता जर आपण पाहिलं मार्केटमध्ये, तर मोठ्या प्रमाणावरती कंस्ट्रक्शन चालू आहे. देशांतर्गत मोठमोठे रस्ते बनतायत, मोठमोठे प्रोजेक्ट बनतायत. हे विदाऊट सिमेंट बनत नाहीत. त्याला सिमेंटचं मागणी मोठ्या प्रमाणावरती आहे. ओके. तर लक्षात ठेवा की सिमेंटची मागणी मोठ्या प्रमाणावरती जसजशी वाढत जाणार, तशी या JSW सिमेंटचं सुद्धा मोठ्या प्रमाणावरती वाढ होताना किंवा ते शेअर्समध्ये वाढ होताना आपल्याला पाहायला मिळू शकते. त्याचबरोबर लक्षात ठेवा, ही जी कंपनी आहे ही IPOद्वारे थोडासा पैसा गोळा करण्याचा प्रयत्न करते आणि त्या पैसा गोळा करण्याच्या प्रयत्नातून ती कंपनी काय करणार आहे, त्यांचा बिझनेस थोडासा एक्सपांड करण्याचा प्रयत्न करणार आहे. ओके. त्यामुळे भविष्यात या कंपनीच्या शेअर्समध्ये सुद्धा वाढ होण्याची शक्यता नाकारू शकत नाही आणि या कंपनीच्या IPO मध्ये सुद्धा मागणी मोठ्या प्रमाणावरती होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. त्याच्यानंतर आहे हिरो फिनकॉर्प. ओके. हिरो फिनकॉर्प ही हिरो मोटर कॉर्पची एक कंपनी आहे आणि ही NBFC मध्ये मोडते. ओके. त्याचबरोबर ही कंझ्युमर आणि बिझनेस लोनमध्ये सक्रिय आपल्याला आढळताना मिळते. त्याचबरोबर लक्षात ठेवा, या कंपनीचा IPO ज्यावेळेला लॉन्च होईल, त्यावेळेला या कंपनीच्या IPO मध्ये सुद्धा मागणी वाढू शकते. कारण या कंपनीचं जर बिझनेस मॉडेल पाहिलं, तर हे ग्रामीण भागात जास्त ॲक्टिव्ह आहे आणि ग्रामीण भागाला या कंपनीनं चांगल्या प्रमाणात कॅप्चर करून ठेवलेला आहे. त्यामुळे या कंपनीच्या शेअर्समध्ये सुद्धा भविष्यात चांगली वाढ होऊ शकते. त्यामुळे या कंपनीच्या IPO मध्ये सुद्धा मागणी वाढण्याची शक्यता नाकारू शकत नाही. ओके. आता थोडंसं आपण काम करूया. हे IPO कधी येतील? तर हे IPO येण्याची शक्यता एक 3 ते 6 महिन्याची आहे. ही गोष्ट तुम्ही प्रामुख्याने लक्षात घेणं गरजेचं आहे. आता
आय-पी-ओ ज्यावेळेला आपण ॲप्लाय करतो, आय-पी-ओ ॲप्लाय करण्याच्या आधी 3-4 गोष्टी तुम्हाला बेसिकली लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्या कोणत्या आहेत? तर पहिली लक्षात ठेवा, ड्राफ्ट रेड हेरिंग प्रोसेस जी असते, त्याला आपल्याला वाचणं गरजेचं असतं, रीड करणं गरजेचं असतं, व्यवस्थितरित्या त्याला समजून घेणं गरजेचं असतं. आय-पी-ओची तारीख एकदा का निश्चित झाली, तर मी तुम्हाला व्हिडिओद्वारे त्यांचे रेड हेरिंग प्रोसेस जी आहे, ती मी तुम्हाला तुमच्यासमोर प्रेझेंट करण्याचा व्हिडिओच्याद्वारे नक्कीच प्रयत्न करेन. त्याचबरोबर लक्षात ठेवा, की आय-पी-ओमध्ये जर तुम्ही पैसे टाकताय, तर थोडंसं लाँग टर्मचा विचार करून टाका किंवा तुम्ही प्रॉफिट गेन म्हणजे ओपनिंग गेनच्या हिशोबानं करत असाल तरी काही हरकत नाही. पण तो आजकाल जर पाहिलं, तर मोठमोठे आय-पी-ओ सुद्धा काय होतात, की ओपनिंग गेन देत नाहीत. जसा एल-आय-सीचा आपण विचार केला. ओके. तर ओपनिंग गेनचा विचार न करता तुम्ही जास्तीत जास्त लाँग टर्म गेनचा जर विचार केला, तर तुम्ही तिथे फायदेमंद ठराल. ही एक गोष्ट तुम्ही प्रामुख्याने लक्षात घेणं गरजेचं आहे. ओके. तर सदर व्हिडिओच्या माध्यमातून ह्या 3-4 आय-पी-ओची तुम्हाला माहिती दिलेली आहे. याच्यावरती तुम्ही लक्ष ठेवाल अशी एक मी आशा बाळगतो आणि इथेच तुमची रजा घेतो. धन्यवाद.